त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की या विभागाला म्हणजे आदिवासी विभागाला एक वेगळं बजेट असावं, यासाठी या देशामध्ये सगळ्यात पहिले प्रयत्न कुणी केले होते? कुणी केले होते? या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये असा कुठलाही कायदा नव्हता, पण आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की आदिवासी समाजासाठी वेगळं बजेट तिथं केलं गेलं. काय प्रामाणिक प्रयत्न होता. कुपोषण मिटलं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या वाड्या वस्तींवर जाण्यासाठी, तांड्यावर जाण्यासाठी रस्ते झाले पाहिजे, पाणी पोचलं पाहिजे, या हेतूतून आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये तो कायदा त्यानंतर आणला आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला निधी मिळायला लागला. पण आजची परिस्थिती काय आहे? आज हा जो निधी आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्या माध्यमातून लोकांचं हित जपलं पाहिजे, तो निधी आज वळवला जातोय. आणि किती वळवला जातोय तर महिन्याला 350 कोटी रुपये हे आपल्या विभागातले आपल्या विभागाच्या बाहेर तिथं काढले जातात. जेव्हा 350 कोटी हे महिन्याला काढले जातात तर वर्षाला 4000 कोटी रुपये हे तुमच्या हक्काचे हे दुसऱ्या विभागात तिथं नेले जातात. आणि हे 4000 कोटी रुपये जर तुम्हाला दिले गेले असते तर आरोग्याची व्यवस्था चांगली करू शकलो असतो, शिक्षणाची व्यवस्था चांगली केलो असतो. काही 2 जून महिन्यामध्ये एक महिलेचं व्हिडिओ तुम्ही बघितला का नाही बघितला? एका महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं, गर्भवती होती, तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांना जायचं होतं, प्रसूती करण्यासाठी हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं होतं. 108 नंबरच्या अँब्युलन्सला फोन केला, अँब्युलन्स नाही आली. मग त्या महिलेला पोट दुखत असताना एका कुठल्या तरी गाडीत बसून वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तरी त्याला न्याय देता आला नाही. आणि मग शेवटी काय झालं तर तिच्या पोटातलं लहान बाळ हे दुर्दैवाने मरण पावलं. आणि नंतर लगेचच त्या नवरा बायकोला काय करावं लागलं, परत जाताना सुद्धा अँब्युलन्स मिळाली नाही. एका साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते जे मेलेलं बाळ होतं ते साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्यांना घरी न्यावं लागलं. ही आजची परिस्थिती, ही आदिवासी समाजाची आजच्या काळामध्ये, आजच्या या सरकारच्या काळामध्ये परिस्थिती आहे.